नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे आचेवर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे बीएमएस प्रवेश प्रक्रिया। बीएमएस ला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑल इंडिया कोटा तसेच स्टेट कोटा आणि मॅनेजमेंट कोटा मधून जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी रजिस्ट्रेशन फीस किती लागेल, त्याचप्रमाणे डिपॉझिट किती लागेल याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी जेही बीएमएस ला ऍडमिशन घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। त्याचप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना देखील हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करायचा आहे। ओके, तर आपण फर्स्ट या ठिकाणी चालू करूया ऑल इंडिया कोट्यापासून। तर विद्यार्थी मित्रांनो, दोन प्रकारचे ऑल इंडिया कोटा आहे। एक म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस असेल, गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आहे, त्याचप्रमाणे सेंट्रल युनिव्हर्सिटी असेल, नॅशनल युनिव्हर्सिटी असेल, यासाठी एक कोटा आहे। आणि याची जी काही प्रोसेस आहे ही त्या ठिकाणी AA-CCC मार्फत राबवली जाते। ओके, जर तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेड किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटी किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट जे आहे या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी AA-CCC ची जी काही फीस आहे, रजिस्ट्रेशन फीस, ही त्या ठिकाणी ओपन, EWS आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 1000 फीस आहे, जी की नॉन रिफंडेबल असणार आहे। ओके, त्याचप्रमाणे 20,000 रुपये डिपॉझिट त्या ठिकाणी तुम्हाला पे करावं लागणार आहे। त्याच्यानंतर SC आणि ST कॅटेगरी असेल किंवा PWD सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर नॉन रिफंडेबल त्या ठिकाणी 500 रुपये फीस आहे। आणि सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे AA-CCC चं हे त्या ठिकाणी 20,000 रुपये यांच्यासाठी सुद्धा आहे। त्याच्यानंतर AA-CCC मार्फत परत काही कॉलेजेसची काउन्सिलिंग चालते, ते कॉलेजेस किंवा युनिव्हर्सिटी मध्ये डीम युनिव्हर्सिटी। विद्यार्थी मित्रांनो, डीम युनिव्हर्सिटी म्हणल्यावर फीस त्या ठिकाणी जास्त असणार हे तुम्हाला माहितच असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, डीम युनिव्हर्सिटी मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी 5,000 रुपये नॉन रिफंडेबल, सर्व कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी 5,000 रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे आणि 50,000 रुपये डिपॉझिट आहे। आता डिपॉझिट रिटर्न येईल का, हा जो काही प्रश्न आहे हा बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, काउन्सिलिंगचे काही रूल्स आहे, ते रूल्स जर तुम्ही त्या ठिकाणी फॉलो केले तर तुम्हाला डिपॉझिट परत भेटेल, अन्यथा परत भेटत नाही। आपण जशी जशी प्रवेश प्रक्रिया पुढे जाईल तसं तसं आपण त्या ठिकाणी केव्हा डिपॉझिट तुमचं रिटर्न येईल, कोणत्या केसमध्ये जप्त होईल हे आपण त्या ठिकाणी सांगणारच आहोत। ओके, त्याच्यानंतर दुसरा ऑल इंडिया कोटा जो की प्रायव्हेट कॉलेजेससाठी आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील फक्त प्रायव्हेट बीएमएस कॉलेजेस भाग घेतात। अगोदर आपण जे काही सांगितलेलं होतं 15% ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी, एडेड कॉलेजेससाठी आणि डीम युनिव्हर्सिटी असेल, सेंट्रल युनिव्हर्सिटी असेल, नॅशनल इन्स्टिट्यूट असेल, त्यासाठी 15% ऑल इंडिया कोटा AA-CCC मार्फत चालवला जातो। आणि ज्यामध्ये भारत देशातील संपूर्ण गव्हर्नमेंट एडेड, डीम युनिव्हर्सिटी, सेंट्रल युनिव्हर्सिटी, नॅशनल इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी भाग घेतात। परंतु 15% ऑल इंडिया कोटा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी, ज्याला आपण प्रायव्हेट कॉलेजेस असं म्हणतो, यासाठीची जी काही प्रोसेस आहे ही मात्र त्या ठिकाणी सीटी सेलवर चालते आणि या प्रोसेसमध्ये फक्त महाराष्ट्रातील कॉलेजेस भाग घेतात। अदर स्टेटचे कॉलेजेस या ठिकाणी भाग घेत नाहीत। 15% ऑल इंडिया कोटा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी जो आहे यामध्ये फक्त महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉलेज भाग घेतात। आणि यासाठी रजिस्ट्रेशन फी जी आहे ही सर्व कॅटेगरीसाठी सेम आहे, 2,000 रुपये एवढी असणार आहे। आणि सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे हे त्या ठिकाणी 50,000 रुपये एवढं सिक्युरिटी डिपॉझिट असणार आहे। ते सुद्धा काही केसमध्ये रिटर्न येईल, काही केसमध्ये येत नाहीये। तर जशी जशी प्रवेश प्रक्रिया पुढे जाईल, जेव्हा त्या ठिकाणी काउन्सिलिंग चालू होईल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाईल। ओके, त्याच्यानंतर दुसरा कोटा आहे तो म्हणजे स्टेट कोटा। आता ऑल इंडिया कोटा आपण बघितलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 15% ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी बघितला आणि प्रायव्हेट कॉलेजसाठी सुद्धा बघितलेला आहे। त्याच्यानंतर स्टेट कोटा, आता 85% स्टेट कोटामध्ये तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी सर्व कॅटेगरीसाठी 1,000 रुपये नॉन रिफंडेबल त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन फीस आहे। ओके, आणि ती सर्व कॅटेगरीसाठी सेम असणार आहे। त्याच्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामधील प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घ्यायचं आहे, तर जर तुम्हाला महाराष्ट्रामधील प्रायव्हेट कॉलेजमधील मध्ये त्या ठिकाणी मॅनेजमेंट मार्फत ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशा केसमध्ये 5,000 रुपये नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फीस असणार आहे, कसल्याही प्रकारचं डिपॉझिट भरण्याची गरज नाही। ओके, त्याच्यानंतर जर काही विद्यार्थी असे आहेत ज्यांच्या मनामध्ये प्रश्न पडू शकतो,
जर आम्हाला महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंट मधून सुद्धा प्रयत्न करायचा आहे आणि स्टेट कोटामधून सुद्धा प्रयत्न करायचा आहे, तर त्या केसमध्ये काय, तर विद्यार्थी मित्रांनो त्या केसमध्ये 1,000 रुपये स्टेट कोटासाठी आणि 5,000 रुपये त्या ठिकाणी मॅनेजमेंट कोटाची फीस असणार आहे. असे टोटल 6,000 रुपये तुम्हाला CET-सेलवर त्या ठिकाणी पे करावे लागणार आहे. तर जी काही मी तुम्हाला फीस सांगलेली आहे, रजिस्ट्रेशन फीस असेल किंवा डिपॉझिट असेल, हे संपूर्ण काउन्सिलिंग ऑथॉरिटीचं फीस आहे. कसल्याही प्रकारचं कोणतंही काउन्सिलिंग सेंटर तुम्हाला ही फीस मागणार नाही. ते त्या ठिकाणी ऑनलाईन पे करावे लागत असतात, जे की तुमच्याच अकाउंटवरून पे करायचे आहे. आणि ज्यावेळेस डिपॉझिट रिटर्न येईल त्यावेळेस सुद्धा तुमच्याच अकाउंटवर ते त्या ठिकाणी यायला हवं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांनी काळजी घ्यायची. तुमच्याच अकाउंटवरून त्या ठिकाणी पे करायचं आहे आणि नंतर डिपॉझिट ज्यावेळेस रिटर्न येईल त्यावेळेस सुद्धा ते तुमच्याच अकाउंटला त्या ठिकाणी येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल, आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे येणारा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे आहे ते त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या ठिकाणी काउन्सिलिंगसाठीचे रजिस्ट्रेशन चालू केलेले आहे. ज्याही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल त्यांनी आम्हाला संपर्क त्या ठिकाणी साधायचा आहे. काउन्सिलिंगची जी काही फीस आहे ही 1 जुलैपर्यंत आपण 4,000 एवढी ठेवलेली आहे फॉर्म भरण्यासहित. ओके, संपूर्ण प्रोसेस तुमची आमच्या मार्फत त्या ठिकाणी पार पाडली जाईल. ही फीस फक्त त्या ठिकाणी 1 जुलैपर्यंत असणार आहे. नंतर मात्र फीस वाढणार आहे. त्याच्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांना फॉर्म स्वतः भरायचे आहे, फक्त मार्गदर्शन पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र 2,500 फीस असणार आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगचं बऱ्यापैकी नॉलेज आहे, स्वतः काउन्सिलिंग करायचे आहे, फक्त एक सपोर्ट म्हणून त्यांना त्या ठिकाणी एखादा प्लॅटफॉर्म पाहिजे असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण पेड व्हॉट्सअप ग्रुप त्या ठिकाणी चालू केलेला आहे, ज्यावर आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन त्या ग्रुपवर त्या ठिकाणी टाकणार आहे. ओके, फक्त तुम्हाला फॉर्म त्या केसमध्ये स्वतः भरावे लागेल. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.